अकोल्यामध्ये गांधी मार्गावरील जुनी इमारत बुधवारी रात्री 10च्या दरम्यान कोसळली। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही। ही 3 मजली इमारत कोसळली आहे। या इमारतीतील निर्मल स्वीट मार्ट भुईसपाट झाला आहे, तर राधास्वामी हार्डवेअर केव्हाही पडण्याची शक्यता आहे। जुन्या कपडा बाजारात निर्मल स्वीट मार्ट ही जवळपास 50 वर्ष जुनी इमारत असून सदर इमारतीच्या शेजारी शू मॉल आहे। शू मॉल मालकाने काही दिवसांपूर्वी बुलडोझरने खोदकाम सुरू केलं। खोदकामामुळे आपल्या इमारतीला हादरे बसत असल्याने स्वीट मार्ट संचालक धर्मेंद्र खिलोसिया यांनी सदर खोदकाम थांबवलं होतं। परंतु काही दिवसांनी पुन्हा शू मॉल मालकाने मोठ्या ड्रिल मशीनीच्या सहाय्याने 15 ते 20 फूट खोलीचे खड्डे खोदल्यामुळे निर्मल स्वीट मार्टची 3 मजली इमारतीला लागून असलेल्या खड्ड्यांमुळे बघता बघता इमारत जमीनदोस्त झाली असल्याचं प्रत्यक्षदर्शींच्या व तपास अधिकाऱ्यांच्या चर्चेतून निष्पन्न होत आहे। सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, पोलीस व महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। विद्युत पुरवठा खंडित करून इमारतीच्या मजल्याखाली कुणी दबले तर नाही ना याची शहानिशा केली। 3 मजली इमारत कोसळूनही कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। ही घटना 2-4 तास आधी घडली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शू मॉल मालकाने मोठ्या मशिनीच्या सहाय्याने सुरू केलेल्या खोदकामामुळे व बुलडोझर व ड्रिल मशिनीच्या हादऱ्यांनी ही घटना घडली। निर्मल स्वीट मार्ट संचालकांचं जवळपास 1 कोटींचं नुकसान यामध्ये झालं आहे, तर लगतच असलेल्या राधास्वामी हार्डवेअर हे दुकानही पडण्याची शक्यता बळावली आहे। त्यांचीही एक भिंत क्षतिग्रस्त होऊन अर्धेअधिक पडल्याची दिसून येत आहे। शू मॉलच्या मालकाने केलेल्या खोदकामामुळेच ही इमारत पडल्याचं बोललं जात आहे। त्यांनी निर्मल स्वीट मार्ट संचालकांना तात्काळ नुकसान भरपाई देऊन वर्दळीच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षिततेची व्यवस्था न करता मनमर्जीने खोदकाम केलं, याबद्दल त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। विदर्भ न्यूज, अकोला।